रविवारी आहे महाशिवरात्र. महाशिवरात्रीसाठी आज आपण बनवूया उपवासाचे थालीपीठ. हे थालीपीठ बनवायला खूप सोपे आहे आणि चवीला खूप छान लागतात. त्यासाठी बघा इथे 2 वाटी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे. साबुदाणा तुम्ही रात्रभर भिजवला तरी चालेल. असा मोकळा सुटसुटीत भिजलेला साबुदाणा एका भांड्यामध्ये काढून घेतला. त्यामध्ये 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. बटाटे या साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत. साधारणपणे 3 ते 4 मिरच्या मिक्सरला फिरवून घेतलेल्या आहेत. यामध्ये अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. उपवासाला चालत असेल तर बारीक चिरून घेतलेली भरपूर सारी कोथिंबीर पण टाकू शकता. त्याचबरोबर इथे 2 चमचे भरून दही घेतलेलं आहे. दह्यामुळे थालीपीठ मऊसूत होतं. यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे. उपवासाला तुम्ही जिरे खात नसाल तर जिरे नाही टाकले तरी चालेल. आता सगळ्यात शेवटी एक छोटा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे, स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर किसलेला बटाटा यामध्ये आपल्याला टाकायचा आहे. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. इथे मी केळीचं पान घेतलेलं आहे. त्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं. तेल घेणार असाल तर शेंगदाणा तेल तुम्ही उपवासासाठी वापरू शकता. तर इथे आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. छोटासा गोळा घ्यायचा आहे मिश्रणाचा आणि तो अशा प्रकारे आपल्याला केळीच्या पानावर थापून घ्यायचा आहे. म्हणजे याचं थालीपीठ थापून घ्यायचं आहे. आता अशा पद्धतीने बघा हे केळीचं पान उचलायचं आणि गरम झालेल्या पॅनवर अशा पद्धतीने हे थालीपीठ आपल्याला शेकून घ्यायचं आहे. इथे तुम्ही तूप किंवा तेलाचा वापर करून दोन्ही बाजूने हे थालीपीठ खमंग असं भाजून घ्यायचं आहे. एक बाजू चांगली भाजली की नंतरच आपल्याला हे पलटी करायचं आहे. थालीपीठ पलटायची घाई करायची नाही. आता बघा केळीचं पान वापरणं शक्य नाही आहे तर तुम्ही अशी पॉलिथिन बॅग घ्या किंवा बटर पेपर घेतला तरी चालेल. आत्ता सांगितल्याप्रमाणेच आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे आणि एका हातावर हे थालीपीठ घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूने खरपूस हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. बघा असं हे साबुदाण्याचं खमंग उपवासाचं थालीपीठ तयार आहे. दह्याबरोबर हे सर्व करा. महाशिवरात्रीला नक्की करून बघा.